विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी सुकेशनी कावंडे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। माननीय जिल्हाधिकारी उस्मानाबाद तथा अध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर मार्फत माननीय तहसीलदार तुळजापूर विषय दिनांक 27/5/2022 रोजी सकाळी नागेश यशवंत शितोळे तथाकथित 6 व्यवस्थापक धार्मिक यांनी अनाधिकृतपणे सुरक्षा रक्षक व मंदिर शिपाई यांचा गैरवापर करून अनाधिकृतपणे श्रीदेवीजींच्या दर्शनासाठी न्हाणी गेटद्वारे गेलेबाबत महोदय, वरील विषयी विनंती की नागेश यशवंत शितोळे दिनांक 27 मे 2022 रोजी सकाळी मंदिरमधील सुरक्षा रक्षक व मंदिर शिपाई यांचा गैरवापर करून मंदिराची VIP गेट दर्शन गेट यातून प्रवेश करून अभिषेक पूजा सुरू असताना VIP ट्रीटमेंट देऊन श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले। नागेश शितोळे यांच्यावरती अनेक तक्रारी, गैरप्रकार, गैरव्यवहार यांच्याशी संबंधित असल्यामुळे अनेक पत्रव्यवहार करून सुद्धा कारवाई न होत असल्याबाबत आम्हाला असा संशय आहे की वरिष्ठ अधिकारी यांना आर्थिक देवाणघेवाण करून स्वतःची खुर्ची वाचविली आहे अशी शक्यता असल्यामुळे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तो आला। वरिष्ठांना आर्थिक देवाणघेवाणीतून त्याला अभय दिला, त्याच्यावर आजतागायत कोणतीही कारवाई केली न गेल्यामुळे आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो। जर आपण आर्थिक देवाणघेवाण अथवा वरिष्ठांच्या कोणत्या दबावास बळी पडत नसलात तर तसेच आपणास जर जनभावनेचा आधार असेल, आपण जर नैतिकता पाळत असाल तर तात्काळ संबंधितावर देऊळ कवायत नियमानुसार व महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व वर्तणूक नियमानुसार कठोरात कठोर कारवाई अनुसरावी ही विनंती। श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी श्रीमंत छत्रपती संभाजीराजे दिनांक 9/5/2022 रोजी आले असता त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी तुळजापूर शहरातील विविध पक्षांमार्फत, सामाजिक संघटनांमार्फत तुळजापूर शहरवासियांमार्फत दिनांक 12/5/2022 रोजी संपूर्ण तुळजापूर शहर बंद ठेवून जनआंदोलन करण्यात आलेले होते। संबंधित घटनेस जबाबदार असणारे मंदिरातील तहसीलदार तथा व्यवस्थापक, प्रशासन व 6 व्यवस्थापक धार्मिक यांच्यावर आजपावेत कोणत्याही स्वरूपात कठोर कारवाई न झाल्यामुळे तमाम शिवप्रेमींचे भावना दुखवल्या आहेत। आई तुळजाभवानी आपणास भ्रष्ट व दोषी कर्मचारी नागेश शितोळे याच्यावर कारवाई करण्यासाठी शक्ती देवो व संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती संभाजी महाराजांचे वंशजास अपमानास्पद वागणूक देणारे या कर्मचाऱ्यावरती आपण कारवाई अनुसरल्यास आम्हाला त्याचा सार्थ अभिमान वाटेल। अन्यथा आपणाकडून याबाबत कोणतीही कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आपले कार्यालयासमोर जनआंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी। विश्व 24 न्यूज जिल्हा संपादक प्रवीण राठोड, उस्मानाबाद।